सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने किसान बहुउद्देशीय संस्थेचे किसान लॉ कॉलेज पारनेर, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे महिलांचे हक्क व कायद्याचे संरक्षण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट भारती तराळ उपस्थित होत्या। त्यांनी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा POCSO ॲक्ट या विषयावर सखोल मार्गदर्शन केले। बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या या कायद्याची आवश्यकता, तरतुदी व कायदेशीर प्रक्रिया त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केली। तसेच ॲडव्होकेट मनीषा सोमवंशी यांनी घरगुती हिंसाचार कायदा 2005 या विषयावर मार्गदर्शन केले। महिलांवरील घरगुती हिंसाचाराचे स्वरूप, कायद्यातील संरक्षणात्मक तरतुदी आणि महिलांना उपलब्ध असलेले कायदेशीर उपाय याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली। कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना वक्त्यांनी समर्पक उत्तरे दिली। या एक दिवसीय कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये महिलांच्या हक्काविषयी जागरूकता निर्माण होऊन कायद्याचे महत्त्व अधोरेखित झाले। कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी विकास मंडळाचे सदस्य व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक वृषाली पाचुंदकर यांनी केले। कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक बीना शेख, विशाखा गायकवाड व इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते। सूत्रसंचालन सूरज पठारे यांनी केले। कायदा हा फक्त महिलांना संरक्षण देत नाही, तर त्यांना समाजामध्ये सन्मानाने, सुरक्षितपणे आणि समानतेने जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क व संधी उपलब्ध करून देतात। अध्यक्ष किसान बहुउद्देशीय संस्था चंद्रकांत चेडेसर यांनी मत व्यक्त केले। या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे अमोल बोरगे यांनी।